कांद्याच्या शेतात मोठं कांड, कांदा फोडला की त्यातून पैसे निघू लागले। हो, प्रत्येक कांद्यातून डॉलर। देशभरात खळबळ, संपूर्ण देशभर फक्त नोटांचं आणि पैशांचं साम्राज्य। हे कसं झालं, नेमकं त्याने काय केलं, बाहेरील राज्यातून पोलीस त्या शेतकऱ्याला शोधत का आले, नेमकं काय चाललं होतं त्या शेतात, या प्रश्नाचं उत्तर ऐकून तुम्हीही हादराल। मध्य प्रदेशातील माहेर जिल्ह्यातलं छोटंसं शांत सुवा गावात साधं जीवन, शेतात राबणारे हात, दुपारी चुलीवरचा धूर आणि संध्याकाळी मंदिरात घंटानाद, सगळं शांत, नियमित, आपल्याच तालात चाललं। पण या शांततेतही काहीतरी विचित्र घडत होतं। शहरापासून लांब गावाच्या टोकाला एक शेत आणि त्या शेतात काम करणारा माणूस, रामकिशोर पटेल। रामकिशोर म्हणजे गावातला जुना शेतकरी, वय 60च्या घरात, पण ताकद आजही तरुणांसारखी। त्याच्या चेहऱ्यावर कायम एक रहस्यमय हसू असायचं। कुणी विचारलं, काय रे पटेल, कांद्याचं पीक कसं चाललंय, तर तो म्हणायचा, यावेळेस कांदा सोन्यासारखा फुललाय। लोक हसायचे, पण त्याचं सोन्यासारखं फुलणं काहीतरी दुसरंच होतं। गेल्या काही महिन्यांपासून रामकिशोरचं वागणं गावकऱ्यांना थोडं विचित्र वाटू लागलं। तो रात्रीच्या वेळी शेतात जायचा, टॉर्च घेऊन फिरायचा, काही झाडांकडे बघायचा, काहीतरी हातांनी हलवायचा, कधी कधी ट्रक घेऊन आत जात असे। कोणी विचारलं तर म्हणायचा, खत आणतोय, बियाणं आणतोय। पण त्या ट्रकमधून काही सामान उतरत नसे, फक्त काही काळे बॅग्स दिसत आणि लगेच गायब होत। गावात कुजबूज सुरू झाली, हा कांदा नाही, काहीतरी वेगळं चाललंय। एका सकाळी गावातील मुलं शेताच्या बाजूला खेळत होती। त्यांना मातीखाली काहीतरी चमकताना दिसलं। त्यांनी खोदून पाहिलं तर त्यात लपवले होते काही छोटे पॅकेट्स, त्यात कागदाचे गुंडाळे आणि काही परदेशी नोटा। त्यांना काही कळलं नाही, पण वास मात्र विचित्र होता। संध्याकाळी गावातील लोकांनी पोलिसांना सांगितलं, रामकिशोरच्या शेतात काहीतरी गडबड आहे। दुसऱ्याच दिवशी सकाळी मेहर जिल्ह्यातून पोलीस आणि महसूल विभागाचं मोठं पथक आलं। अमरपाटण पोलिसांनी शेताला संपूर्ण घेराव केला। रामकिशोर त्यावेळी शेतातच होता। त्याच्या चेहऱ्यावर अजिबात भीती नव्हती, तो निवांत उभा होता, जणू सगळं आधीच ठरलेलं होतं। अधिकाऱ्यांनी शेत तपासायला सुरुवात केली। कांद्याच्या झाडांच्या मध्ये काही वेगळी झाडं दिसली, त्यांच्या पानांवरून दुधासारखा पांढरा द्रव बाहेर येत होता। अधिकाऱ्यांनी लगेच ओळखलं, ते अफूचं झाड होतं। शेतातून एकूण 5000 पेक्षा जास्त अफूची झाडं सापडली। त्यांचं वजन 1 क्विंटलपेक्षा जास्त होतं। शेतात अफूचं मिश्रण करून काही झाडं कांद्याच्या रोपात लपवली गेली होती ती कांद्याच्या रूपात, आणि काही ठिकाणी तर मातीखाली अफूंचं द्रव साठवलेलं होतं। रामकिशोरच्या घरातून काही रहस्य बाहेर आलं। त्याच्या खोलीत डॉलर्सच्या नोटा, परदेशी मोबाईल सिम आणि काही कोडमध्ये लिहिलेली वही मिळाली। तपासात समोर आलं की रामकिशोरचा संपर्क राजस्थान आणि दिल्लीतील एका टोळीशी होता। ही टोळी परदेशात अफूची निर्यात करत होती। त्यांनी रामकिशोरला प्रलोभन दिलं, तुझं कांद्याचं शेत आहे, त्यात आमचं झाड लाव, दिसायला सारखं, पण आतलं माल सोन्याचं। रामकिशोरने होकार दिला, कारण शेतीतून फारसं काही हातात येत नव्हतं। कर्ज, महागाई आणि बाजारभाव याने त्रस्त झालेला तो शेतकरी एकदाच श्रीमंत होण्याचं स्वप्न बघत होता। कांद्यांच्या ओळींच्या मध्ये लावलेली अफूची झाडं रात्रीच्या वेळी प्रक्रिया करून छोट्या कुप्यांमध्ये गोळा केली जायची। या कुप्या ट्रकने बाहेर पाठवल्या जायच्या आणि बदल्यात परदेशी नोटा, डॉलर आणि पाऊंड रामकिशोरकडे येत असत। तो ते पैसे मातीखाली, कांद्याच्या बोगद्यांमध्ये किंवा कांद्याच्या पोत्यांमध्ये लपवायचा। कधी कधी तो मजेत म्हणायचा, माझ्या कांद्यात सोनं आहे। लोकांना वाटायचं तो विनोद करतोय, पण हे खरं म्हणजे हे सोनं होतं, डॉलरचं सोनं। जेव्हा पोलिसांनी कांद्याच्या पिकाचं खोदकाम सुरू केलं, तेव्हा अनेक पोत्यांमध्ये गुंडाळलेले डॉलर सापडले। काही कांदे फोडले तर आत छोटे कागदाचे रोल, डॉलर नोटा व्यवस्थित गुंडाळून आत लपवलेल्या। सगळं गाव थरथरलं। महिला, मुलं, पत्रकार, सर्वजण त्या दृश्याकडे बघत थक्क झाले। एका साध्या शेतकऱ्याने इतकं मोठं ड्रग नेटवर्क उभं केलं होतं, हे कोणाच्याही डोक्यात बसत नव्हतं। रामकिशोरला पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्याला विचारलं गेलं, हे सगळं तू केलंस का? तो फक्त हसला आणि म्हणाला, शेती केली, पण नशिबाने पीक बदललं, कांदा लावलो, सोनं उगवलं। त्याच्या या वाक्याने संपूर्ण चौकीत शांतता पसरली। नंतरच्या तपासात समोर आलं की तो अफूचं द्रव गोळा करून गुपचूपमध्ये प्रदेशातून राजस्थान मार्गे विदेशी तस्करांकडे पाठवत असे। प्रत्येक शिपमेंटच्या बदल्यात त्याला $500 ते $1000 मिळत असत। हे पैसे तो भारतीय नोटांमध्ये रूपांतरित करत नसे, थेट डॉलर्समध्ये लपवून ठेवत असे। शेतातून जप्त झालेल्या अफूची किंमत कोट्यावधी रुपयात होती, पण त्या पैशांच्या लोभात रामकिशोरने आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलं। त्याला अटक झाली, त्याचं नाव बातम्यांमध्ये झळकलं आणि गावात त्याचं घर ओसाड पडलं। आजही सुवा गावात लोक त्याच्या शेताजवळून जाताना म्हणतात, त्या शेतात अजूनही वास येतो, अफूचा की पैशांचा कुणास ठाऊक। काही म्हणतात त्या जमिनीतून अजून डॉलर पुरलेले आहेत, तर काही म्हणतात तिथं पुन्हा काही उगवतच नाही। कांद्याच्या शेतातलं ते रहस्य फक्त अफूंचं नव्हतं, ते होतं मानवी लालसेचं प्रतीक, जिथं एक शेतकरी श्रीमंतीच्या मोहात पडून शेतीचा सन्मान गमावतो आणि देशभरात खळबळ उडते। आज लोक अजूनही कुजबुजतात, कांदा फोडला की त्यातून निघतात डॉलर, पण कुणी त्या शेताजवळ जायची हिंमत करत नाही, कारण त्या जमिनीत अजूनही दडलेला आहे काळा इतिहास, एका लोभाची कहाणी आणि एक शेतकऱ्याचं आयुष्य, ज्याने कांद्यातून उगवलं सोनं, पण त्याच सोन्याने घेतलं त्याचं सर्वस्व।